लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातली एक पक्की खात्रीशीर माहिती मिळालेली आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, मी आपणा सर्वांचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आपले पेज, आपले चॅनल भारत का लाल एन के अग्रवालमध्ये. तर लाडक्या भगिनींनो, आपण पाहतच आहोत की नोव्हेंबर महिना पूर्ण उरकून गेलेला आहे. डिसेंबर महिना सुद्धा अर्धा झालेला आहे. मुळात त्या महिन्याचे अनुदान त्या महिन्याच्या 15-16 तारखेपर्यंत मिळणे अपेक्षित असते. परंतु या काही दिवसापासून आपण पाहत आलेलो आहे की दर महिन्याचे जे अनुदान आहे ते पुढच्या महिन्यामध्येच लोटल्या चाललेलं आहे. दर महिन्याचं अनुदान पुढच्या महिन्यामध्ये मिळत आहे. त्यानुसार काही धरलं समजा तरी सुद्धा नोव्हेंबर महिन्याचं जे अनुदान आहे ते डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणे अपेक्षित होतं. परंतु पहिल्या आठवड्यापर्यंत जवळपास शासन निर्णय निघालेलाच नव्हता. 8 डिसेंबरला तर त्याचा शासन निर्णय निघाला. आता 8 डिसेंबरला शासन निर्णय निघाल्यानंतर सुद्धा येत्या 2-4 दिवसामध्ये म्हणजे 12-13 तारखेपर्यंत किंवा 14 तारखेपर्यंत लाडक्या बहिणीचे नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे त्याचं वितरण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यांवर व्हायला सुरुवात होणे अपेक्षित होते. आणि या व्यतिरिक्त सुद्धा वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे की या ज्या योजना आहेत त्या या अगोदर सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचा, निवडणुकीचा यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात आलेलं असताना सुद्धा आता कालच माहिती मिळालेल्या प्रमाणे लाडक्या बहिणीच्या मागच्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं जे वितरण आहे येत्या 4-5 दिवसामध्ये म्हणजे जवळपास सोमवारपासूनच येत्या 22 तारखेपासून 22 डिसेंबर पासून त्यांच्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरण व्हायला सुरुवात होणार आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, ज्या लाडक्या बहिणींच्या अजून केवायसी राहिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा केवायसी करून घेणे बंधनकारक आहे, गरजेचं आहे. त्यांनी केवायसी केल्या नसतील तरी सुद्धा हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येऊन जाईल. या हप्त्या संदर्भात कुठलाही संभ्रम पाळण्याची आवश्यकता नाहीये, कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. 22 तारीख ही खात्रीशीर तारीख सांगण्यात आलेली आहे. त्या अगोदर जर सुरू झालं तर खूपच चांगली गोष्ट. त्याच्या अगोदर जर नाही झालं तर सोमवारपासून तर निश्चितच सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. आणि फक्त नोव्हेंबर महिन्याचंच वितरण होणार आहे. परत एकदा आपल्या सर्वांना स्पष्ट करू इच्छितो, या अगोदर सुद्धा काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार नाही, 3,000 रुपये सोबत तुम्हाला मिळणार नाहीये. निवडणुका असतील, आचारसंहिता असतील, कारण दुसरा शासन निर्णय अजून काही निघालेला नाहीये. तशी काही अपडेट नाहीये. तशी अपडेट असल्यास नक्कीच कळवल्या जाईल आपल्या सर्वांपर्यंत. आणि या अगोदरचा 8 डिसेंबरचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयातील अनुदानाची जी रक्कम आहे त्या रकमेनुसार हा फक्त नोव्हेंबर महिन्याच्याच हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि यामधून सुद्धा काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या वगळल्या जाऊ शकतात काही वेगवेगळ्या कारणास्तव. फक्त ई केवायसीच्या कारणास्तव नाही. ई केवायसी नसेल झाली तरी सुद्धा या महिन्याचं तुम्हाला वितरण, या महिन्याचं म्हणजे नोव्हेंबरचं सुद्धा आणि डिसेंबरचं जेव्हा होईल या महिन्यात हो का पुढच्या महिन्यात हो, ते तुम्हाला केवायसी व्यतिरिक्त होणार आहे. फक्त नवीन वर्षापासून म्हणजे जानेवारीपासून तुम्हाला केवायसी झालेली बंधनकारक असणार आहे. कारण की त्याची डेट फिक्स आणि शेवटची लास्ट डेट आहे 31 डिसेंबर. त्यामुळे केवायसी करणे बंधनकारक आहे. केवायसी करून घ्या. आणि आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची जी तारीख आहे, माहिती आहे ती नक्कीच मिळालेली असेल, कळालेली असेल. कारण सोमवारपासून या हप्त्याचं वितरण सुरुवात होणार आहे. तर लाडक्या भगिनींनो, अशीच माहिती, वेळोवेळी विश्वासार्ह माहिती आपल्या सर्वांपर्यंत सर्वात अगोदर मी पोहोचवू शकेन याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर सर्वच लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती, ही अपडेट पोहोचावी याकरिता या व्हिडिओला सुद्धा त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांच्या उपयोगी असलेल्या माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.